नमस्कार, मी स्वप्नास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही निघालो आहे नागोठण्यात जायला मिरच्या खरेदी करण्यासाठी। आजची ही जी माझी व्हिडिओ आहे ती आहे आम्ही म्हणजे मला एक कोळी आगरी मसाला बनवायचा आहे। तर त्याच्या आम्ही मिरच्या खरेदी करण्यासाठी आम्ही नागोठण्यातील एका किराणा मालाच्या दुकानात गेलो। त्या दुकानाचे नाव आहे योगेश किराणा स्टोर्स। हे नागोठण्यातील प्रसिद्ध असं दुकान आहे। तर हे पुढे त्यांचं सगळं किराणा माल त्यांनी ठेवलेला आहे। सगळं किराणा मालचं सामान आहे पुढच्या बाजूला। हे पहा दुकानाचं नाव योगेश किराणा स्टोर्स। त्यांचं आडनाव आहे गुरव। हे आहेत योगेश आणि हे सगळं किराणा मालाचं त्यांचं हे दुकान आहे। तर तुम्ही आधी हे दुकान पाहून घ्या। पुढच्या बाजूला एक किराणा माल त्यांनी ठेवलेला आहे आणि मागच्या बाजूला त्यांचं मिरच्यांचं गोडाऊन आहे। हे पहा सगळ्या प्रकारच्या इथे मिरच्या तुम्हाला मिळतील। जर तुम्ही नागोठण्यातील असाल, नागोठण्यात राहणारे असाल आणि तुम्ही ही माझी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्की योगेश किराणा माल स्टोर्स या दुकानामध्ये जाऊन नक्कीच मिरच्या खरेदी करा। या ताईंनी खूप छान अशी आम्हाला मिरच्यांची सगळी माहिती दिलेली आहे, किमती देखील सांगितल्या। तर मी त्यांची ती रेकॉर्डिंग नाही केली, जस्ट शूट केलेलं आहे मी। त्यांनी खूप छान कोणत्या मिरच्या मसाल्यासाठी चांगल्या आहेत, योग्य आहेत हे त्यांनी आम्हाला सांगितलं। सगळ्या मिरच्यांची ते व्यवस्थितपणे आम्हाला माहिती सांगत होते, मिरच्यांची नावं देखील सांगत होते। आम्हाला जेव्हा मिरच्या पटल्या या घ्याव्या अशा तेव्हा आम्ही मिरच्या खरेदी केल्या। मी आणि माझा भाऊ आम्ही मिरच्या खरेदी करण्यासाठी गेलेलो। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलत की मी मिरच्या कुठून खरेदी केल्या त्याची माहिती दिली आहे। आता या मिरच्यांचा आगरी कोळी मसाला कसा तयार केला जातो हे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा।
अशा प्रकारे आम्ही इथनं मिरच्या खरेदी करून घरी जाण्यास निघालो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.